पोलीस रेझिंग डे निमित्त महिलांची भव्य हेल्मेट रॅली, रस्ता सुरक्षा जनजागृतीवर भर। पोलीस रेझिंग डे सप्ताहाचे औचित्य साधून शनिवारी धुळे शहरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत भव्य महिला हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। धुळे जिल्हा पोलीस प्रशासन, शहर वाहतूक शाखा आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीद्वारे रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली। शहरातील संतोषी माता चौक परिसरातून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या रॅलीमध्ये पोलीस दलातील महिला अंमलदार, महिला अधिकारी आणि इनरव्हील क्लबच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। संतोषी माता चौक येथून निघालेली ही रॅली जुना जिल्हा रुग्णालय, साक्री रोड, नवीन महानगरपालिका चौक, जुनी महानगरपालिका, पारोळा रोड, कराचीवाला खूंट, आग्रा रोड, 5 कंदील, शिवाजी मार्केट आणि 12 पत्थर चौक या मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाली। रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालयात करण्यात आला। रॅली दरम्यान सहभागी महिलांच्या हातात वाहतूक सुरक्षेचे संदेश देणारे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। यावेळी माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले की वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे आणि विशेषतः महिलांमध्ये हेल्मेटबाबत जागृती निर्माण व्हावी, हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे। सर्वांनी हेल्मेट परिधान केल्यास रस्ते अपघातातील मृत्यूंचे फॅटिलिटी प्रमाण निश्चितपणे कमी करता येईल। समाजात शिस्त लागावी यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे। या संपूर्ण मोहिमेत पोलीस विभागातील महिला कर्मचाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। 2 जानेवारीचा पुढील आठवडा महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा करतो। त्या निमित्ताने आज महिलांची हेल्मेट रॅली, महिला अंमलदार आणि इनरव्हील क्लब यांची आपण एक हेल्मेट रॅली काढण्यात होती, जेणेकरून महिलांमध्ये आणि इतर सर्व समाजामध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल जागृती व्हावी, हेल्मेट सर्वांनी परिधान व्हावं आणि अपघाती संख्या आणि फॅटॅलिटी आपण कमी करू शकतो।